Hello dear students, myself Sunita Shinde ma'am from SM Junior College Nandurbar. We are learning a lesson 1.4 Big Data, Big Insights from Prose section. In the last video lecture, I have explained 4 uses of big data. In today's video lecture, I am going to explain remaining 4 uses of big data. So open your books on page number 38. Let me read the fifth use of big data, that is sports. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. विद्यार्थी मित्रांनो, आपण 1.4 बिग डेटा बिग इन्साइट्स हा लेसन शिकतोय. मागचे 2 व्हिडिओ लेक्चर्स झाले आणि मागच्या सेकंड व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बिग डेटा बिग इन्साइट्सचे जे 4 उपयोग आहेत हे आपण अभ्यासले. आज आपण उरलेले 4 युजेस जे आहेत हे अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो 5वा यूज आहे स्पोर्ट्स. मीन्स वॉट वेन वी सी cricket match on television, that time we can see the record of any cricketer or team with statistical data and its analysis. We can see it on the screen. It's because of big data. बघा, ज्यावेळी आपण टेलिव्हिजनवरती क्रिकेट मॅच पाहतो तर त्यावेळी एखाद्या टीमचं किंवा एखाद्या क्रिकेटरचं जे रेकॉर्ड आहे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसने ते दाखवलं जातं. मग हे कशामुळे शक्य होतं आपल्याला स्क्रीनवर पाहणं? तर इट्स बिकॉज ऑफ बिग डेटा. बिग डेटामुळे आपल्याला हे पॉसिबल होत असतं. अ जायगॅन्टिक डेटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट्स. A gigantic means what? What is the meaning of this word? Huge. A huge data of any player or team is created over a period of time with the help of recording of matches, training sessions and workouts. We can see the performance of these players in form of detailed data. बघा, खूप मोठ्या प्रमाणावरती हा जो डेटा आहे एखाद्या टीमचा किंवा एखाद्या प्लेयरचा, तर मॅचेसचं रेकॉर्डिंग म्हणा किंवा ट्रेनिंग सेशनचं रेकॉर्डिंग असेल, त्यांचं वर्कआउटचं रेकॉर्डिंग आहे, तर ह्याच्यातनं दाखवण्यात येतो. आणि हे कशामुळे आपण त्यांचा परफॉर्मन्स हा स्क्रीनवर पाहू शकतो? तर हा बिग डेटाच्या मदतीने किंवा बिग डेटाच्या माध्यमातून त्यांचं डिटेल ॲनालिसिस, डिटेल रेकॉर्ड आपण स्क्रीनवर बघू शकत असतो. द डेटा इनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ द अदर players worldwide. See, this collected data helps the cricketer to study his performance of or other fellow players' performance worldwide. बघा, हा जो डेटा असतो तर ह्याच्या मदतीने तो जो पर्टिक्युलर प्लेयर असतो तर तो त्याचा स्वतःचा परफॉर्मन्स किंवा इतर त्याचे जे सहकारी खेळाडू आहेत तर त्यांचा परफॉर्मन्स तो प्लेयर त्या ठिकाणी डेटाच्या मदतीने बघू शकत असतो. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. दिस डेटा ऑल्सो tremendously helps in improving any player's performance as well as team's performance. बघा, हा जो डेटा असेल तर त्याच्या मदतीने काय होत असतं की प्लेयरला आपला परफॉर्मन्स हा इम्प्रूव्ह करता येतो आणि टीमलासुद्धा आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करता येतो. त्याच्यामध्ये काय उणीवा आहेत, काय दोष आहे हे शोधून काढता येत असतं. द सेन्सर्स एम्बेडेड in the sports equipment help us to understand our game from close quarters. Embedded means what? Fixed, firmly. So, all the sensors, equipment or devices are attached by the hidden cameras. Nowadays, it helps to observe the person's game minutely. बघा, आता हे जे सेन्सर्स असतात तर हे त्या साधनांना, क्रिकेटच्या साधनांना हे जे हिडन कॅमेराज लावलेले असतात, सेन्सर्स असतात. आजकाल आपण हे सगळं पाहतो क्रिकेट मॅच पाहताना. तर हे त्या खेळाडूचा जो गेम आहे त्याचं सूक्ष्म निरीक्षण आपल्याला, अगदी मायन्यूट निरीक्षण आपल्याला पाहायला मिळत असतं. द सेन्सर हेल्प्स अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स, द वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स एक्सेट्रा. Video analysis helps us to see each and every performance minutely. Now see, these sensors also helps us to understand the condition of the field, the weather, the climate, the player's performance, etc. We can see each and every performance minutely with the help of
व्हिडिओ ॲनालिसिस. आणि बघा याचे सेन्सर्स लावलेले असतात, याचे हिडन कॅमेराज असतात. तर याच्यावरून आपल्याला काय काय गोष्टी समजत असतात. तर फील्ड कसं आहे, कंडिशन, फील्डची कंडिशन कशी आहे, वेदर कसं आहे तिथलं, त्यानंतर प्लेयरचा परफॉर्मन्स कसा आहे, ह्या गोष्टी तर समजतात. आणि त्यानंतर प्रत्येक परफॉर्मन्स आपल्याला अतिशय सूक्ष्मपणे त्याचा अभ्यास करायला त्या व्हिडिओच्या मदतीने आपल्याला मिळत असतो. नाव this was about the fifth use, sports. Now see the sixth use, advertising. Open your books on page number 39. Advertising. Advertisers are one of the biggest players in big data. Be it Facebook, Google, Twitter, or many other online giants, all keep a track of the user behavior and transactions. So, advertisers make huge use of big data on FB, Google, Twitter, or any other online giant. Means something very large. Giant means what? What is the meaning of giant? Something is very large. These companies collect people's data and study their online behavior and transactions. बघा आता ॲडव्हर्टायझर्स जे आहेत तर हे बिग डेटाचा जास्तीत जास्त यूज करत असतात. मग त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल देऊ शकतो. फेसबुक आहे, गुगल आहे, ट्विटर आहे. तर हे सर्व काय आहे, तर ते ऑनलाईन जे आहे तर हे मोठ्या प्रमाणामध्ये आपला डेटा जो आहे तर हा डेटा कलेक्ट करत असतात, लोकांचा डेटा. आणि तो डेटा कलेक्ट केल्यानंतर ते कशाचा अभ्यास करतात, आपलं ऑनलाईन बिहेवियर कसं आहे, आपले ट्रान्झॅक्शन्स कसे आहेत, तर त्याचा स्टडी हे करत असतात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted companies. बघा means what? Targeted comparisons means what? Object of attack. मग हे जे आहेत तर हे काय करतात ॲडव्हर्टायझर्स, they observe our online likes regarding what we see on Facebook, online purchasing, online videos, where we click, what we like. They observe our likeness, performance, and store our data and send that data to the advertised companies. And the advertised company, they advertise the products related to our choice on our device. With this, they just attack and bombard on us to achieve their aim. बघा, आणि अशा प्रकारे आपलं ऑनलाईन ऑब्झर्वेशन केल्यानंतर म्हणजे आपला ऑनलाईन बिहेवियर काय आहे, आपल्याला एफ बीवर, फेसबुकवर काय आवडतं, आपण ऑनलाईन पर्चेसिंग काय करतो, कुठलं क्लिक करतो, आपल्या लाईक आणि डिसलाईक काय आहे, आवडीनिवडी काय आहे, तर हा सर्व परफॉर्मन्सचा डेटा जो आहे हा कलेक्ट केला जातो त्या कंपनीकडून. आणि मग ते काय करतात, ॲडव्हर्टाईज प्रोडक्टला तो डेटा पाठवतात. आणि ॲडव्हर्टाइजमेंट प्रोडक्ट्स जे असतात तर ते आपल्या रिलेटेड चॉईसशी रिलेटेड जे आहेत ते आपल्या डिव्हाइसवर त्याच्या ॲड्स ते पाठवत असतात. म्हणजे काय की ते एक प्रकारे त्यांचा एम अचीव करण्यासाठी आपल्यावरती अटॅक करतात, बंबार्डिंग करत असतात या अशा ॲड्सच्या थ्रू. Take Facebook for example. Here you can target people based on buying, internet, websites, visits, interest, job roles, demographics, and what not. All this data is collected by Facebook algorithms using big data analysis techniques. The same goes on Google. When you target people based on clicks, you will get different results, and when you create a comparison for leads, then you will get different results. All this is made possible using big data. See what happens? This we can experience on FB, Facebook. The example is given here. Buying internet, visits websites, their interests, job roles, statistical data of the population or particular group, as they have our data with them. They have our detailed data. They send all this data is collected by Facebook calculations as what activities we do. They store our data, study analysis it, and provide us that type of advertisements of products. The same example is of Google.
ऑल दिस इज मेड पॉसिबल बाय यूजिंग बिग डेटा ऑनली, कलेक्टेड डेटा. बघा काय केलं जातं, हा अनुभव आपला एफ बीवर येतो की आपण ज्यावेळी इंटरनेट बाय करतो, वेगवेगळ्या वेबसाईट्सला आपण विजिट देतो, आपले इंटरेस्ट काय, आपले जॉब इंटरेस्ट काय आहे, आपण स्टॅटिस्टिकल जो डेटा आहे पॉप्युलेशनचा हा पाहिला जातो पर्टिक्युलर ग्रुपचा, आणि त्याच्यानंतर आपला डेटा जो आहे तो कलेक्ट केला जातो. आणि हा डिटेल डेटा हा काय केला जातो, कलेक्ट करून ते त्या कंपनीकडे, ॲडव्हर्टाइजमेंट कंपनीकडे पाठवला जातो. सपोज फेसबुक असेल, गुगल असेल. आणि मग अशा प्रकारे आपल्या ॲक्टिव्हिटी पाहिल्यानंतर आपला जो स्टोअर केलेला डेटा असतो त्याचा तो स्टडी केला जातो, ॲनालिसिस केला जातो, आणि तशाच प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स किंवा प्रोडक्ट्स हे आपल्याला पाठवले जात असतात. तर हे एफ बीचं आपण पाहिलं, गुगलचं पण त्याच प्रकारचं आहे एक्झाम्पल. मग हे कशामुळे शक्य होतं, तर दिस इज ऑनली बिकॉज ऑफ अवर कलेक्टेड डेटा, बिग डेटा. आपला जो कलेक्ट केलेला बिग डेटा असतो त्याच्यामुळे हे पॉसिबल होत असतं. नाऊ सी द सेवन्थ यूज ऑफ बिग डेटा, दॅट इज एंटरटेनमेंट अँड मीडिया. सी एंटरटेनमेंट अँड मीडिया. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. Baka, what happens? These sectors, YouTube, Amazon, videos, Netflix, they also use our collected data. They focus on targeting people with the right content on right time, as they know our choice with the help of our collected data. What content we see online, our past views, our online behavior on these sectors. म्हणजे बघा की हे जे आहे हे एंटरटेनमेंट सेक्टर्स आपण कुणाला म्हणतो, यूट्यूब आहे, ॲमेझॉन आहे, व्हिडिओज आहेत नेटफ्लिक्सचे. मग हे सुद्धा आपला डेटा कलेक्ट करत असतात. आणि मग काय करतात ते, की अशा प्रकारे कशावर फोकस करत असतात, लोकांना टार्गेट करतात ते. आणि योग्य वेळी योग्य कंटेंट आपल्याला ते पाठवतात आपल्या चॉईसनुसार, कारण त्यांना आपली चॉईस माहिती असते कशाच्या आधारे आपला डेटा त्यांनी कलेक्ट केलेला असतो. आणि मग आपण कुठलं कंटेंट ऑनलाईन पाहतो, आपले पास्ट व्ह्यूज कोणते, काय काय आपण पूर्वी पाहिलेलं आहे, आपलं ऑनलाईन बिहेवियर काय आहे, तर याचा सर्व अभ्यास करून, स्टडी करून ते आपल्याला त्या प्रकारचं राईट कंटेंट ते आपल्याला राईट टाईमला पाठवत असतात. Based on your past views and your behavior online, you will be shown different recommendations. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. Related to our interests, they show different recommendations. This technique is particularly used by Netflix and YouTube as they collect more revenue or money from this technique. बघा आपल्या चॉईसशी रिलेटेड, इंटरेस्टशी रिलेटेड ते वेगवेगळ्या आपल्या रिकमेंडेशन्स ज्या आहेत त्याच्यानुसार ते आपल्याला कंटेंट पाठवत असतात. आणि प्रामुख्याने हे जे टेक्निक आहे हे नेटफ्लिक्स आणि यूट्यूबकडनं वापरलं जातं, कारण त्यांना त्याच्यातनं खूप रेव्हेन्यू, खूप पैसा हा मिळत असतो. Now even television broadcasters are looking to segment their viewers database and show different advertisements and shows accordingly. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. See, nowadays what is happening, even on television broadcasters also show the ads related to our choice of channels. They get better revenue from these ads. Means what? That whatever activity we are doing online, that data or information is stored. बघा आता अशी काय होतं आहे की टेलिव्हिजनवर सुद्धा टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर जे आहे ते पण अशा प्रकारच्या जाहिराती आपल्याला दाखवत असतात. त्या चॅनल म्हणजे ज्या चॅनल आपल्याला चॉईस जी असेल आपल्या चॅनल्सची त्याप्रमाणे त्या रिलेटेड ॲडव्हर्टिजमेंट्स या दाखवल्या जातात. आणि त्यातनं त्यांना रेव्हेन्यू किंवा मनी, पैसा हा मिळत असतो जाहिरातींच्या माध्यमातून. म्हणजे होतं काय बघा आता की आपण कुठलीही ॲक्टिव्हिटी तुम्ही करा, तर ऑनलाईनची ॲक्टिव्हिटी असेल तर त्यातनं आपला डेटा स्टोअर होत असतो आणि आपली इन्फॉर्मेशन ही स्टोअर होत असते. नाव सी द लास्ट यूज
of big data. Number 8, education industry. And this is most important use. Big data has inundated the education industry. It has transformed it in leaps and bounds. See, why is called educational industry now? This is the question before you. Education industry means what? Here the owner of institutions are also using big data. By using big data, educational industry has transformed these institutions progress or advancement on large level. They can get information of any student or his or her स्टडी पॅटर्न. सी बघा आता एज्युकेशन इंडस्ट्री असं का म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ काय की ज्यांच्या मालकीच्या संस्था आहेत, एज्युकेशन ओनर्स ज्या आहेत ते सुद्धा आता बिग डेटा यूज करत आहे. आणि जेव्हा बिग डेटा हा एज्युकेशनल इंडस्ट्रीकडनं वापरला जातो तर त्यावेळी बघा त्या संस्थेची प्रगती किंवा त्याचं जे प्रोग्रेस असते ही त्या ठिकाणी लार्ज लेवलवरती होत असते, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. आणि त्यांना अजून कशाबद्दल माहिती मिळत असते की त्यांच्या संस्थेमध्ये जे विद्यार्थी शिकतात शाळा कॉलेजेसमध्ये, तर त्यांचा स्टडी पॅटर्न काय आहे त्या विद्यार्थ्यांचा. मग ती विद्यार्थिनी मुलगा असेल, मुलगी असेल, बॉय ऑर गर्ल. दिस हेल्प्स अस टू क्रिएट डायनॅमिक learning programs and study methods according to the need of the individual student. बघा dynamic means what? Active, full of energy. See, प्रत्येक विद्यार्थ्याचं बघा की त्या विद्यार्थ्याची जी लर्निंग प्रोग्राम आहे त्याची स्टडी मेथड कशी आहे आणि त्याच्या गरजेनुसार त्याला कुठलं आपण मटेरियल दिलं गेलं पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती ही होत असते बिग डेटाच्या मदतीने. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. हे आपल्याला माहिती की प्रत्येक विद्यार्थी हा युनिक असतो. प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता ही सारखी नसते, त्याची अंडरस्टँडिंग लेवल ही वेगवेगळी असते. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. Big data make it convenient to understand their choices, their difficulties, information regarding various courses and their specialties. We also have an access to the results. See, means what? Because of this, every student is unique and his and her comprehension method is different, so that the course material can be designed to provide according to the requirements of the students. It becomes convenient for the educational industry to understand the choices and difficulties of the students. They also get information of different courses and specialization because of big data. बघा आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या चॉईसनुसार, त्याच्या अंडरस्टँडिंग लेव्हलनुसार त्याला कुठलं मटेरियल पुरवायचं, कुठलं मटेरियल डिझाईन करायचं त्याच्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार, तर याची माहिती एज्युकेशन इंडस्ट्रीला मिळत असते आणि ते त्यांच्यासाठी खूप सोयीचं होतं. विद्यार्थ्यांची चॉईस आणि त्यांच्या अडीअडचणी समजणं. अजून त्यांना कशाची माहिती मिळत असते की कुठले स्पेशलायझेशनचे कोर्सेस कुठले आहेत, तर ह्याची इन्फॉर्मेशन बिग डेटाच्या मदतीने एज्युकेशन इंडस्ट्रीला मिळत असते. From the results, we can gauge the progress of the students, understand his strength and weaknesses. This will also help in guiding the student regarding the best career for him based on his mental makeup and abilities. Means we can understand the student's results and his progress from the big data. We can measure, gauge means what? Measure the progress of the student and can understand their strength and weaknesses, his or her abilities. By collecting the big data of the student, it will help him in guiding regarding the best career of the student based on his or her mental makeup and abilities. म्हणजे काय की अशा प्रकारचा बिग डेटा जर आपण कलेक्ट केला तर आपल्याला बघा रिझल्ट्स तर मिळतातच स्टुडंट्सच्या बाबतीत,
त्याच्या प्रोग्रेसचे रिझल्ट्स मिळतात, त्याच्यातल्या स्ट्रेंथ म्हणजे त्याच्यातल्या विकनेसेस म्हणजे त्याच्यात कुठल्या उणिवा आहे, कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये प्लस आहेत, या गोष्टींची माहिती मिळते. परत आपण विद्यार्थ्यांना त्याच्या करिअरच्या बाबतीत आपण त्याला गाईड करू शकतो. म्हणजे त्याच्या ॲबिलिटीज, त्याच्यामध्ये क्षमता कोणत्या आहे, त्याचा मेंटल मेकअप कशा प्रकारचा आहे, या सर्वांची माहिती आपल्याला मिळत असते. अँड इन डेप्थ, सी पेज नंबर 40 now. See, an in-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational industries. Means what? By in-depth study of this data, educational industry can get new insights and can improve the effectiveness of working. This will help to improve progress of all the students. Big data helps to bring improvement in the students' progress. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा जो खूप डीप स्टडी असतो, एज्युकेशनल इंडस्ट्री ही बिग डेटाच्या मदतीने करत असते, तर त्यांना खूप गोष्टी इन्साइट्स म्हणजे डीप अंडरस्टँडिंग होत असतं विद्यार्थ्याच्या बाबतीत. त्याचा इफेक्टिव्हनेस म्हणजे त्याची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने, त्याची प्रोग्रेस इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टीने. म्हणजे बिग डेटा जो आहे तर हा एज्युकेशनल इंडस्ट्रीला एक प्रकारचं ब्लेसिंग आहे असं म्हटलं तरी चालेल आपल्याला. दिस वुड इन जनरल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. एनहान्स मीन्स वॉट? इम्प्रूव्ह. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in education industry, that is one size fits all. Big data has provided solution to the all difficulties in educational industry, because what up till now in educational industry, teaching methods, material, curriculum was same for all the students. But now what? But now the situation is changed. This is a big change, we can say, big revolution in the field of education. बघा आत्तापर्यंत एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये काय होतं की सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखा अभ्यासक्रम, सर्व टीचिंग मेथड्स सारख्या. पण आता बिग डेटाच्या मदतीने काय झालं आहे, हे सर्व बदललं आहे. याला खूप मोठी क्रांती म्हणू शकतो आपण एज्युकेशनच्या क्षेत्रातली. कारण का, तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचा, त्याच्या चॉईसचा, त्याच्या अबिलिटीजप्रमाणे सिलेबस हा डिझाईन केलेला आता मिळतो आहे. वी हॅव innumerable uses of big data. It is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, helping in the smooth working of the government machinery, etc. It's a genie in our hands. It lies in our hands to make optimum use of it for the benefit of mankind. What is the meaning? Optimum means what? Optimum means best, excellent. Genie means what? A spirit with magic power. It is believed that it lives in a bottle or lamp. Pitfall means what? Difficulties. So we can say that not only these uses, but we have innumerable uses of big data, which is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, study of this phenomena, smooth working of government machinery. It's like a genie in our hands to make the optimum use of big data for the benefit or welfare of mankind. बघा आपण असं म्हणू शकतो की हे जे 8 युजेस आपण पाहिले बिग डेटाचे, याच्या व्यतिरिक्त खूप असंख्य फायदे आहेत बिग डेटाचे, की जे सायंटिफिक रिसर्च जे आहेत, वैज्ञानिक संशोधन, वेगवेगळ्या भौगोलिक घटना ज्या आहेत, फिनॉमिना, त्याचा स्टडी करण्यासाठी, नंतर जे गव्हर्मेंट मशिनरीज आहेत त्या स्मूथली वर्क करण्यासाठी हे जिनीप्रमाणे काम करतं आहे. बघा जिनी म्हणजे आपण म्हणू शकतो की एक प्रकारचा एक स्पिरिट आहे जो बॉटलमध्ये राहतो, लॅम्पमध्ये राहतो असं आपण म्हणतो. म्हणजे एक प्रकारचं ब्लेसिंग आहे, आपण जे मागितलं ते आपल्याला मिळतं आहे ह्या प्रकारे. आणि मग ह्याच्या मदतीने बघा आपण काय करू शकतो, बिग डेटाच्या मदतीने
आपण मानवाच्या म्हणजे मानवाचं कल्याण करू शकतो. मानवाच्या फायद्यासाठी हा बिग डेटा एक प्रकारचं वरदान ठरतो आहे. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की बिग डेटा इज लाईक अ ब्लेसिंग टू एज्युकेशनल फील्ड. शिक्षण क्षेत्राला म्हणा किंवा प्रत्येक क्षेत्राला मिळालं बिग डेटा हे एक वरदानच आहे. नाउअडेज ड्युरिंग दिस आता बघा आपण पाहतोय नाउअडेज ड्युरिंग दिस पॅन्डेमिक वी ऑल आर एक्सपिरियन्स द व्हायटल रोल ऑफ बिग डेटा अरेंट वी. बघा आता तुम्ही विद्यार्थी ह्या बिग डेटाच्या मदतीने, व्हिडिओच्या मदतीने, ऑनलाईन लेक्चर्सच्या मदतीने तुम्ही घरी राहून सुरक्षित राहून शिक्षण घेऊ शकताय. याला आपण ब्लेसिंग नाही म्हणणार तर काय म्हणू अजून, की बिग डेटा इज प्लेइंग अ व्हेरी व्हायटल रोल. वी आर एक्सपिरियन्सिंग this vital role of big data, aren't we? So, dear students, this was all about the lesson, the big data, big insights. We have learned what is big data and what are the uses of big data. So, this was the last video lecture regarding this lesson. So, let us stop here. Have a great time. Stay safe, stay home.